नमस्कार. परत एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं श्री सद्गुरू कृपा कोचिंग क्लासेस या युट्यूब चॅनल. द बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री पार्ट 1 या व्हिडिओमध्ये आपण जॉमेट्रीचे बेसिक असे कन्सेप्ट सगळे काही बघितलेले होते. पॉइंट असेल, लाईन असेल, लाईन सेगमेंट असेल, रेज असतील, प्लेन असेल या प्रकारचे. आणि आता द बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री पार्ट 2 या दुसऱ्या भागामध्ये आपण कॉन्करंट लाईन्स काय असतात, त्यानंतर कोलिनियर पॉइंट्स, नॉन कोलिनियर पॉइंट्स, त्यानंतर पॅरलल लाईन्स आणि इंटरसेक्टिंग लाईन्स ही कन्सेप्ट आपण पाहणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूयात आपण द बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री पार्ट 2. आपला 1 नंबरचा पार्ट आहे त्यातला कॉन्करंट लाईन्स. पहा, आपल्याला पॉइंट माहिती आहे काय असतो ते. हा असा एक पॉइंट आपण घेतला फॉर एक्झाम्पल आणि त्याला पी असं नाव दिलं, कॅपिटल पी. हे आपण सर्व पहिल्या भागामध्ये पाहिलेला आहे. तो व्हिडिओ जर आपण पाहिला असेल तर तो नक्की पाहून घ्यायचा. बघा, पॉइंट पी आहे. जर मी असं तुम्हाला विचारलं की या पॉइंट पी मधून किंवा ह्या एकाच पॉइंट मधून जाणाऱ्या किती लाईन्स आपण ड्रॉ करू शकतो, आपण जर प्रयत्न केले तर एक लाईन मी काढतो, एक लाईन मी काढतो, त्या पॉइंट मधून जाणाऱ्या 2 लाईन्स मी काढल्या, आणखी लाईन्स काढू शकतो मी. तर अशा प्रकारे एकाच पॉइंट मधून जाणाऱ्या किती लाईन्स काढू शकतो, याचं उत्तर आहे की we can draw an infinite number of lines from a single points. म्हणजे एकाच पॉइंट मधून जाणारे अनंत अशा लाईन्स आपण ड्रॉ करू शकतो. त्याची आपल्याला गणती करता येत नाही, म्हणून त्याला इनफायनाइट लाईन्स असं म्हणतात. म्हणजे एक कन्सेप्ट तर आपली या ठिकाणी क्लिअर झाली की एकाच पॉइंट मधून आपण किती लाईन्स ड्रॉ करू शकतो, इनफायनाइट लाईन्स असे ड्रॉ करू शकतो. अशाच लाईन्स 2 किंवा 2 पेक्षा जास्त अशा लाईन्स ज्या एकाच पॉइंट मधून पास होतात त्यांनाच आपण म्हणतो कॉन्करंट लाईन. म्हणजेच काय, कॉन्करंट लाईन्स म्हणजे काय की 2 or more lines that passes through same point that passes through same point. एकाच पॉइंट मधून जाणाऱ्या जेवढ्या काय लाईन्स असतील 2 किंवा 2 पेक्षा जास्त त्यांना आपण कॉन्करंट लाईन्स असं म्हणतो. आणि हा जो पॉइंट आहे ज्याच्यामधून या सर्व लाईन्स जात आहेत, ज्याच्यामधून सर्व या कॉन्करंट लाईन्स पास होत आहेत, त्या पॉइंटला आपण काय म्हणतो, पॉइंट ऑफ कॉन्करन्स. म्हणजे पॉइंट ऑफ कॉन्करन्स बद्दल आपल्याला काय लिहिता येईल की all these concurrent lines passes through a single point which is called point of intersection, point of concurrence. सगळ्या कॉन्करंट लाईन्स ज्या एकाच पॉइंट मधून जातात ना, त्या पॉइंटला आपण म्हणतो पॉइंट ऑफ कॉन्करन्स. बघा, अनेकदा विद्यार्थ्यांना असं कन्फ्युजन होतं की कॉन्करंट लाईन्स आणि कोलिनियर पॉइंट्स त्याच्यामध्ये या दोन्ही कन्सेप्ट मध्ये काय फरक आहे, जमलिंग होतं. तर ती जमलिंग कशी होऊ नये किंवा ते कन्फ्युजन आपण कसं दूर करायचं हे या व्हिडिओच्या शेवटच्या पार्ट मध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. चला, आपल्याला हे कळलं का आता कॉन्करंट लाईन्स म्हणजे काय असतात, एकाच पॉइंट मधून जाणाऱ्या ज्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त सगळ्या लाईन्स आहेत, या सगळ्या लाईन्सला काय म्हणतात, कॉन्करंट लाईन्स असं म्हणतात.
ज्या पॉइंट मधून पास होतात त्या पॉइंटला म्हणतात पॉइंट ऑफ कॉन्करन्स. तर दुसरा कन्सेप्ट आहे आता कोलिनियर पॉइंट्स. सेकंड पॉइंट आहे कोलिनियर points and of course कोलिनियर आलं म्हणजे नॉन कोलिनियर पण येणार. नॉन कोलिनियर कोलिनियर पॉइंट्स काय असतात, नॉन कोलिनियर पॉइंट्स काय असतात. आपण इथे काही पॉइंट्स घेऊयात. चला हा एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे, इकडे अजून एक पॉइंट आहे, 2 3 4. त्यानंतर इकडे एक पॉइंट आहे, इकडे एक पॉइंट आहे, इकडे किती पॉइंट्स आहेत, 1 2 3 4 5 6 आणि 7 पॉइंट्स घेतले. आता समजा 7 पॉइंट्सला आपण काय करूया, नाव देऊया. समजा मी सुरुवात करतो ए पासून, ए बी सी डी ई एफ आणि जी अशा प्रकारे आपण कॅपिटल लेटर्सनी या पॉइंट्सला नाव दिली. आता यातले कुठलेही दोन जर पॉइंट्स आपण घेतले, समजा ए आणि बी हे दोघं जण पॉइंट घेतले आणि ह्या दोघांमधून सुद्धा जाणारी एखादी लाईन जर आपण काढण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण ए बी अशी एक लाईन ड्रॉ करू शकतो. बरं, ही अशी एक लाईन जर ड्रॉ केली तर अजून एखादी लाईन ड्रॉ करता येईल का जी ए आणि बी ह्या पॉइंट्स मधून जाईल? तर नाही. दुसरी कुठलीच लाईन अशी आपल्याला ड्रॉ करता येणार नाही जी ह्या दोन्ही पॉइंट्स मधून जाईल. म्हणजे काय की कुठलेही दोन पॉइंट्स जर आपण घेतले त्याच्यामधून जाणारी वन अँड ओनली वन लाईन म्हणजे एक आणि फक्त एकच लाईन आपल्याला ड्रॉ करता येते. म्हणजे काय की वी कॅन ड्रॉ वन अँड only one line that passes through any two points. कोणतेही दोन पॉइंट्स मधून जाणार आहे किती लाईन्स ड्रॉ करू शकतो, वन अँड ओनली वन म्हणजे एक आणि फक्त एकच लाईन आपण ड्रॉ करू शकतो. लाईन एकच लाईन. आणि आता आपण विचार करूया की हे जर 3 पॉइंट आपण पाहिले तर ह्या 3 पॉइंट्स मधून जाणारी एकच सिंगल लाईन ड्रॉ करता येईल आपल्याला पॉइंट ए सी आणि एफ मधून. तर मी थोडस स्केलचा उपयोग करू का, एका मिनिटात हे बघूयात आपण स्केलच्या थ्रू पाहूया. तर हो बघा या 3 पॉइंट्स मधून जाणारी एकच लाईन आपल्याला ड्रॉ करता. मी अंदाजाने काढले होते तरी सुद्धा एकदम डायग्राम परफेक्ट येईल असेच ते एका लाईन मध्ये आलेले आहेत. पॉइंट ए, पॉइंट सी आणि पॉइंट एफ मधून जाणारी एकच लाईन आपल्याला ड्रॉ करता आली. परंतु त्याच ठिकाणी आपण पॉइंट बी, पॉइंट ई आणि पॉइंट डी आणि बी ई आणि डी या तिन्ही पॉइंट मधून जाणारी एकच लाईन ड्रॉ करू शकतो का? किंवा पॉइंट बी ई डी आणि जी आहे चारही पॉइंट मधून जाणारी एकच लाईन ड्रॉ करू शकतो का? तर नाही. हे बघा हा बाहेर गेला, इकडे जोडायचा प्रयत्न केला, हा खाली गेला. म्हणजे काय तर बी ई डी या 3 पॉइंट मध्ये जाणारी एकच लाईन आपण ड्रॉ करू शकत नाही. त्याचप्रमाणे आपण जर हे 3 पॉइंट्स जर पाहिले पॉइंट बी ई जी यांच्यामधून जाणारी मात्र आपण एक लाईन करू शकतो, ड्रॉ करू शकतो. या 3 मधून जाणारी आपण काय केली, एक लाईन ड्रॉ केली. परंतु या 3 मधून जाणारी एक लाईन ड्रॉ करू शकतो का आपण? पॉइंट बी ई डी म्हणून. म्हणजे तुम्हाला हे लक्षात आलं असेल की काही पॉइंट्स असे आहेत 2 पेक्षा जास्त म्हणतो, कारण 2 मधून तर एकच आणि एकच लाईन आपल्याला ड्रॉ करता येते. तो किती लांब असतो, एक पॉइंट इथं असतो, एक तिथे असतो, ती लाईन आपण ड्रॉ करू शकतो. 2 पॉइंट्सचा कन्सेप्ट हा नाहीये कोलिनियर पॉइंट्सचा, 2 नाहीये, 3 किंवा 3 पेक्षा जास्त पॉइंट्सचा हा कन्सेप्ट आहे कोलिनियर पॉइंट्स. तर
आपण पाहिलं असेल काही पॉइंट्स असे आहेत ज्यांच्यामधून एकच आपण सिंगल लाईन ड्रॉ करू शकतोय आणि काही पॉइंट्स मात्र असे आहेत ज्यांच्यामधून जाणारी एकच लाईन आपण ड्रॉ करू शकत नाहीये. मग असे पॉइंट्स जे की एका सिंगल लाईनवर असतात, एका सेम लाईनवर असतात, त्यांना आपण काय म्हणतो, कोलिनियर पॉइंट्स असं म्हणतो. बघा हे पण पॉइंट ए, सी आणि एफ हे तिन्ही पॉइंट कसे आहेत, एका सिंगल लाईनवर किंवा एका सेम लाईनवर आहेत. तसेच पॉइंट बी, ई आणि जी कसे आहेत, एका सेम लाईनवर आहेत, म्हणजे त्यांना आपण काय म्हणणार, कोलिनियर पॉइंट्स असं म्हणणार. आणि त्याचप्रमाणे पॉइंट बी पहा, पॉइंट ई आणि पॉइंट बी हे तिघ जण एकाच लाईनवर येतील का हो, अशी लाईन आपल्याला ड्रॉच नाही काढता येणार. म्हणजे काय होणार की पॉइंट ए, बी, ई आणि डी हे एकाच सेम लाईनवर नसतील, म्हणून आपण यांना काय म्हणतो, नॉन कोलिनियर पॉइंट्स. तुम्हाला आता कळलं असेल. कोलिनियर पॉइंट्स म्हणजे काय, 3 or more points, 3 or more points that lie on the same line are called collinear points. 3 or more points that lie on the same line are called collinear points. आणि नॉन कोलिनियरला काय म्हणता येईल की 3 or more points that do not lie on the same line, त्यांना काय म्हणतो आपण, सेम लाईनवर त्यांना येत लाईन, त्यांना आपण म्हणूया नॉन कोलिनियर पॉइंट्स. मग आपल्याला लक्षात आलं कोलिनियर पॉइंट्स, नॉन कोलिनियर पॉइंट्स हा सुद्धा कन्सेप्ट आपला काय झाला आहे, क्लिअर झालेला आहे. आता आपण नेक्स्ट पार्ट कडे बोलूया. तो कुठला आहे, पॅरलल आणि इंटरसेक्टिंग लाईन्स. 3 नंबरचा आपला कन्सेप्ट असा आहे की पॅरलल अँड इंटरसेक्टिंग लाईन्स. ठीक आहे. आता आपण पहा या दोन लाईन्स कडे थोडस नीट पाहूया. ही आहे लाईन यल. लाईनला कसे नाव द्यायचे तर तुम्हाला पहिला पार्ट पाहावा लागेल, लाईनला कसे नाव देतो आपण. दुसरी एक लाईन आपण काढली, फॉर एक्झाम्पल लाईन एम. आणि हा जो पॉइंट आहे त्याला म्हणलं समजा पॉइंट ओ. तर नीट लक्ष द्या की लाईन्स आहेत, लाईन एल आणि लाईन एम, ह्या दोघी जणी एकमेकांना भेटतात किंवा एकमेकांना छेदतात असं मराठीत आपण म्हणू शकतो. इंग्लिश मध्ये म्हणायचं तर दीज टू लाईन्स, लाईन एल अँड लाईन एम मीट इच अदर इन पॉइंट ओ. जे त्या एकमेकांना ह्या पॉइंट ओ मध्ये भेटतात. म्हणजे दोन लाईन ज्या एकमेकांना भेटतात त्यांनाच काय म्हणतात, इंटरसेक्टिंग लाईन. इंटरसेक्टिंग लाईन्स असतात. टू लाईन्स which meet each other are called intersecting lines. बघा, ज्या दोन लाईन्स एकमेकांना भेटतात त्यांना काय म्हणतो आपण, इंटरसेक्टिंग लाईन्स असं म्हणतो.
बर, तर त्या दोन्ही जणी ज्या पॉइंट मध्ये एकमेकांना भेटतात ना, जसं लाईन एल आणि लाईन एम ह्या काय झालं, या ओ ह्या पॉइंट मध्ये एकमेकांना भेटतात, ही इकडून आली ही इकडून आली आणि एकमेकांना भेटल्या. आणि त्या पॉइंटला काय म्हणतात, ज्या पॉइंट मध्ये त्या एकमेकांना भेटतात किंवा एकमेकांना इंटरसेक्ट करतात, त्याला म्हणतात पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. त्याला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, इंटरसेक्शन त्याला म्हणतात पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. त्याला आपण म्हणतो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. हे कळलं का तुम्हाला? दोन्ही काय करतात, एकमेकांना इंटरसेक्ट करतात म्हणजे एकमेकांना भेटतात. बरं, आता पॅरलल लाईन्स. त्याच्या आधी मला एक गोष्ट सांगा की ही एक लाईन आहे, लाईन याला आपण नाव दिलं स्मॉल जी असं नाव दिलं, आणि दुसरी लाईन ही अशी आहे माझी लाईन एच असं नाव देतो, एच. तुम्ही मला आता सांगा की ह्या दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्टिंग आहेत की नाही? थोडासा लाईन ह्या चॅप्टरवर, लाईन ह्या पॉइंटवर थोडस फोकस करा आणि मला याचं उत्तर द्या. म्हणजे दोघं जण इंटरसेक्टिंग आहेत की नाही. मी तुम्हाला थोडीशी हिंट देऊ का की ह्याच्या ॲरो जे आहेत ना दोन्ही साईडला, मीनिंग असा असतो, आपण सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की या ॲरोमुळे काय होतं, ह्या दोन्ही साईडला एक्सटेंड होऊ शकतात. म्हणजे ही अशी एक्सटेंड होऊ शकते आणि ही अशी एक्सटेंड होऊ शकते. म्हणजे ते कुठं ना कुठं आज नाही तर उद्या भेटतीलच. तरी सुद्धा त्यांना त्याच्यामुळे काय म्हणतात, आता भेटलेलं दिसत नाही पण उद्या तरी त्या नक्की भेटतील, सकाळपर्यंत एवढं काही वाटतील नाही. मग इंटरसेक्टिंग पॉइंट, इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत. आता आपण ह्या दोन लाईन्स बघूया. ही एक लाईन काढतोय आणि याला नाव देतोय, काय नाव द्यायचं, स्मॉल दिलं लाईन ए. दुसरी एक लाईन काढली मी, त्या दोन्ही सरळच आहेत ना, एकाच डायरेक्शनला चालेल. ही आहे लाईन बी. इकडे एक काढतो मला दिसत असेल तर, इकडे अजून दोन काढतो. ही आहे लाईन एम आणि ही आहे लाईन एम च्या नंतर एन. ओके, एम डॅश एम सोडा, डबल डबल जर नाव झाले असतील तरी आता या एकमेकांना भेटत. आता ह्या डायग्राम मध्ये लाईन ए आणि लाईन बी पहा, एकमेकांना कधीच भेटणार नाही. किती जरी लांब गेल्या तरी त्या एकमेकांना कधीच भेटणार नाहीये. ह्या दोन्ही पण लाईन पहा, लाईन एम आणि लाईन एन, ह्या पण एकमेकांना कधीच भेटणार नाही. किती लांब गेला तरी, किती लांब गेला तरी एकमेकांना कधीच भेटणार नाही. सर्वात सोपं उदाहरण म्हणजे रेल्वे ट्रॅक्स. ज्या रेल्वेच्या ट्रॅकवर चालते ना, ट्रॅक असतो रेल्वेचा, किंवा आपली लॅडर असते शिडी, डायग्राम मध्ये. तर याच्या ह्या दोन ह्या रेल्वे ट्रॅक आहेत, ह्या दोन ज्या पटऱ्या आहेत ना, ते कधीच एकमेकांना भेटत नाही. रेल्वेचं चाक, एक चाक याच्यावरून चालतं, एक चाक याच्यावरून चालतं, दोन्ही असेच चालतात, त्या कधीच एकमेकांना भेटत नाही. हा दुसरा रोळ येऊन याच्यामध्ये मिसळेल, परंतु या दोन काय होत नाहीत, ते एकमेकांना कधीच भेटत नाही. किंवा दुसरं एक्झाम्पल द्यायचं झालं तर नोटबुकवर बघा, नोटबुकचं पेज असतं ना, त्याच्यावर काही उभ्या लाईन्स असतात, एकच लाईन उभी असते सहसा, आणि बाकीच्या आडव्या लाईन्स असतात. अशी रेड कलरची लाईन असते वरती, बाकी छोट्या छोट्याशा आडव्या लाईन असतात, एकदम स्ट्रेट असतात. ह्या सगळ्या ज्या स्ट्रेट लाईन आहेत ना, त्या काय होतात, एकमेकांना पान संपेपर्यंत कधीच भेटत नाही, पुढे पण नाही भेटणार जर ते वाढले. म्हणजे अशा लाईन्स ज्या एकमेकांना कधीच भेटत नाहीत किंवा कधीच इंटरसेक्ट होत नाही, त्यांना आपण काय म्हणतो, पॅरलल लाईन्स असं. त्याच्यामध्ये एक शब्द फक्त आपण ऍड करतो की त्या एकाच प्लेन मध्ये असले पाहिजे. प्लेन आपण शिकलो होता बघा, आठवा मागचा व्हिडिओ. The two or more lines which lies on a single plane but they are not intersecting each other, they are called the parallel lines. चला आपण डेफिनेशन पण लिहूया.
एक्झाम्पल्स छान आहे बघायची. पॅरलल लाईन म्हणजे काय हो? lines which lie in a same plane but do not intersect each other are called parallel lines. Lines which lie in the same plane but do not intersect each other are called parallel lines. बघा, अशा प्रकारचे आपण सुरुवातीला कॉन्करंट लाईन्स पाहिले, त्यानंतर कोलिनियर पॉइंट्स पाहिले, नॉन कोलिनियर पॉइंट्स सुद्धा त्यासोबत पाहिले, आणि आता पॅरलल लाईन्स आणि इंटरसेक्टिंग लाईन्स सुद्धा पाहिलेले आहेत. आता महत्वाचा मुद्दा, कॉन्करंट लाईन्स आणि कोलिनियर पॉइंट्स याच्यामधलं कन्फ्युजन. विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी असं म्हणतात की नावातच सर्व काही असतं, नाही का? आपण कोलिनियर पॉइंट्स, कोलिनियर हे जे नाव आहे ना त्याच्याकडे थोडंसं लक्ष देऊया. आणि त्याच्या आधी हे लक्ष द्यायचं की कोलिनियर हे पॉइंट्स असतात, कोलिनियर लाईन्स नसतात. त्यानंतर कॉन्करंट ह्या लाईन्स असतात, कॉन्करंट पॉइंट नसतात. मग इकडे लक्ष द्या आता नीट, नावातच सर्व काही असतं, नाही का? कोलिनियर पॉइंट्स. आता को म्हणजे काय? सीओ, को म्हणजे ज्या एकत्र असतात. जसं कलिग हा शब्द आहे इंग्रजीमध्ये, सीओ लागलं, त्याच्यानंतर कलेक्ट सीओ लागलं, म्हणजे कुठेतरी ते एकत्र येतात, त्यांना काय म्हणतात? को असं इंग्लिशमध्ये काय लागतं? सफिक्स लागतं. त्याला काय म्हणतात ते माझं काही इंग्रजी एवढं चांगलं म्हणायचं नाही, परंतु सीओ को आल्यानंतर ते एकत्र असतात. लिनियर म्हणजे लाईनवर असते, कोलिनियर म्हणजे एकाच लाईनवर असणे, ह्या त्या नावाचा अर्थ आहे कोलिनियर. कोलिनियर पॉइंट्स ज्या एकाच लाईनवर असतात, जे पॉइंट्स त्यांना आपण काय म्हणतो? कोलिनियर पॉइंट्स. कोलिनियर हे पॉइंट्स असतात. एवढं लक्षात ठेवल्यानंतर कॉन्करंट ह्या लाईन्स असतात, त्या कशा असतात ते तर आपण शिकलोच आहे. चला मग अशाच पद्धतीने आपण बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्रीची ही जी सिरीज आहे ती पुढे चालूच ठेवणार आहोत. याच्यानंतर आपण अँगल शिकणार आहोत, त्यानंतर वेगवेगळे डायग्राम्स, वेगवेगळे कन्सेप्ट आपल्याला या जॉमेट्री मध्ये शिकायचे आहेत. तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला अजून काय काय शिकायचं मॅथमॅटिक्स मधलं, बुद्धिमत्तेमधलं ते आपण सांगायला विसरू नका. आणि लाईक, शेअर, कमेंट, महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका.